तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर या, तुम्हाला मंत्रिपद देतो, तुम्हाला काही पद देतो, हे तुमच्यावर पण दबाव आला असेल. अख्खं ठाणं रिकामं केलं, पण राजन विचारे तुम्ही शिवसेनेची मशाल घेऊन तिथे उभ्या, ही प्रेरणा कशी निर्माण झाली आपल्यामध्ये? मला वाटतं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तुमच्यावर दबाव किती होता त्यावेळेला, आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब. मला वाटतं प्रत्येक शिवसैनिक हा संघर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी तयार होऊन एक चांगलं नेतृत्व करण्याचा प्रयत्न झाला. आणि तुम्ही बघितलं असेल ज्या ठाण्यामध्ये, ठाण्याला एक गद्दारी नवीन नाही. मला वाटतं प्रकाश परांजपे महापौर पदाच्या निवडणुकीला उभे होते आणि त्यावेळेस सुद्धा ती गद्दारी झाली होती. पण त्यावेळेला गद्दारी झाल्यानंतर 39 नगरसेवकांचे त्या ठिकाणी राजीनामे घेतले होते आणि त्यानंतर एक हाती सत्ता त्या ठिकाणी ठाणेकरांनी दिली. आणि त्यानंतर जी आता 3 वर्षापूर्वी जे काही झालं त्या अख्ख्या देशाने बघितलं, परंतु 133 देशांनी बघितलं असे ते सांगतात. परंतु हे काय भूषणवाग नाही, कारण या ठाण्यामध्ये असंख्य असे त्या ठिकाणी मोठमोठे नेते होऊन गेलेत. मग सतीश प्रधान असतील, मोदा जोशी असतील. आज खऱ्या अर्थाने बघितलं असेल ठाण्यात जे शिवसैनिक घडले ते मला वाटतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख असतील, दिघे साहेब असतील, उद्धव साहेब असतील, आणि त्यांनी केलेलं या ठाण्यामध्ये जे काय विकासाचं योगदान होतं. आणि त्यावेळेला तुम्ही बघितलं असेल टी चंद्रशेखर नावाचे आयुक्त त्या ठिकाणी आणले होते. आणि जो काही ठाण्याचा जो विकास झाला ते शिवसेना प्रमुखांमुळे झाला. तुम्ही आनंद दिघ्यांना जवळून पाहिलेलं आहे. आज आनंद दिघ्यांना हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला की आनंद दिघे आमचेच. मला वाटतं आनंद दिघ्यांबरोबर सर्वाधिक काळ तुम्ही काम केलेलं आहे विचारायची. मला असं वाटतं की दिघे साहेब वयाच्या 49व्या वर्षी त्या ठिकाणी गेले. परंतु दिघे साहेबांना ज्यावेळेला ही जी काही गद्दारी झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही त्या काळच्या काळामध्ये त्यांना टाळा लागला आणि त्यामुळे ते जवळजवळ तुरुंगात होते. आणि त्यावेळेस सुद्धा त्यांच्या मनात कधी विचार आला नाही की या ठिकाणी मी आतमध्ये या ठिकाणी आहे. त्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं. परंतु त्यांनी कधी असं हे नाही केलं की बाबा मला आता यातून बाहेर काढा, मी तुमच्या प्रवेश करतो. त्यांचं वाक्य होतं, ज्यावेळेला त्यांचे वकील ॲडव्होकेट ओळेकर साहेब त्या ठिकाणी ती केस प्रभाकर हेगडे त्यावेळेला लढत होते आणि प्रभाकर हेगडे तर काँग्रेसचे होते साहेब. आणि ते असताना सुद्धा त्यांनी वकीलपत्र त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यावेळेला फक्त साहेबांचं एक वाक्य होतं की गद्दारांना क्षमा नाही. आणि मला वाटतं ही मुलाखत तुम्हीच त्या ठिकाणी लोकप्रभेमधून राऊत साहेबांनी त्यावेळेला मांडली होती आणि त्याचे ते अग्रलेख आणि त्यावेळेला भरपूर त्या बाबतीत चर्चा झाली. त्यावेळेला प्रभाकर हेगडेंनी मला वाटतं जेलमध्ये निरोप पाठवला होता की आपण फक्त एवढंच बोला की मी असं बोललो नाही. त्यांनी हेगडे साहेबांना निरोप पाठवला की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये जे बोललो गद्दारांना क्षमा नाही, ते मी परत बोलतोय की मी त्या बाबतीत बोलणार नाही, की मी हे बोललोय ते ठाम आहे. आणि त्यावेळेस सुद्धा त्यांच्या मनात कधी विचार आला नाही की मी आता जेलमध्ये आहे, मी कधी सुटेन. परंतु या शिवसैनिक आणि ठाणेकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या ह्याच्यामुळे ते रेट्यामुळे ते त्या ठिकाणी सुटले गेले. आनंद दिघे एक वेगळंच रसायन होतं. आणि निष्ठा काय असते माननीय बाळासाहेब ठाकरेंवरची, ते आनंद दिघ्यांकडून शिकण्यासारखं होतं. हे ठाणेकरांना जास्त माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. राजाभाऊ, आपण शिवसेनेचे खासदार आहात आता, आणि ही खासदारकी तुम्हाला शिवसेना फुटल्यावर आपल्याकडे आली. पण या मधल्या काळामध्ये तुमच्यावर सुद्धा दबाव आला असेल. राजाभाऊ, तुम्ही तिथे थांबून काय करताय, तुम्हाला काय मिळणार आहे, बरोबर ना?
अशा वेळेला तुम्ही त्यांना काय उत्तर दिलं? माझ्यापर्यंत शिवसेना फुटल्यानंतर बरेच निरोप आले, बरेच जवळची माणसं शिवसेना सोडून गेले आणि पलीकडच्या तिकडे गेले आणि ते दरवेळेस कोणी ना कोणी येऊन भेटत होतं आणि म्हणत होतं की उमेदवारी देऊ, आपण सगळं करू. परंतु माझ्या सतत ते डोक्यात होतं की आपण उद्धव साहेबांना शब्द दिलाय आणि राजकारण संपलं तरी चालेल, आपल्याला शिवसेना सोडायची. राजकारण हा माझा व्यवसाय नाही आणि व्यवसाय नसल्यामुळे तोपर्यंत आपण बाहेर, बाकी कधीच नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी आपल्याला काय वाटतं? एका शब्दात सांगायचं म्हटलं तर जे सर्व महाराष्ट्र म्हणतो ते कुटुंब प्रमुख आणि ज्याला इंग्लिशमध्ये एकच शब्द आहे जेंटलमन, एवढा शब्द. अरविंद सावंत, आपण पक्षाचे नेते आहात, आपलं नेतृत्व हे चळवळीतून आलेलं आहे आणि शिवसेनेचा आत्माच संघर्ष आणि चळवळ आहे. आपण जेव्हा चळवळीत काम केलं, सगळ्या चळवळी आहेत, कामगारांच्या असतील, मराठी माणसाच्या असतील, तेव्हा तुम्हाला पोलिसांची भीती वाटत होती का? कल्पना नाही, पण मला आश्चर्य वाटत होते स्वतःला सुद्धा. मला अनेक लोक तुला भीती कशी वाटत नाही, म्हणजे मी एक किस्सा सांगू शकतो तुम्हाला. म्हणजे 2 आंदोलन आहेत. एक 69चं सीमावादाचं आंदोलन, त्यावेळेला सुद्धा आपला बाजार होता, त्या त्रिकोणी मैदान म्हणायचे त्याला, सध्या राहिलं तर ढवण मैदान म्हणतात. त्या पायऱ्यांच्या खाली पोलिसांनी पकडून मला झोडला तिकडं पण. आणि नंतर पुन्हा असा एक किस्सा घडला की तुम्ही जसं चळवळ म्हणतात, ती चळवळ शिवसेनेची चालूच होती, सामाजिक कार्य आणि चळवळ दोन्ही चालायचं. पण मग जो उल्लेख केला तुम्ही टेलिफोनच्या युनियनचा, तिथं एकदा नोकर भरती होती आणि त्या नोकर भरतीमध्ये ज्युनियर इंजिनियर पद छोटं नव्हतं, जरी ते तृतीय श्रेणीतलं सर्वात उत्तम वरचं पद होतं ते. आणि त्या ज्युनियर इंजिनियरच्या नोकर भरतीसाठी जाहिरात गेली आणि जे कोणाचे अर्ज आले, लेखी परीक्षा घेतली नाही आणि त्या सगळ्या गुणपत्रिकेवर त्यांची निवड करण्यात आली. आता त्या गुणपत्रिकेमध्ये सगळी वरची 350 पदं, 360 पदं होती, सगळीच्या सगळी पदं ही एकही मुंबईतला किंवा महाराष्ट्रातला मराठी मुलगा नव्हता. मी चौकशी केली असं का घडतंय, तर त्यावेळेला गुणपत्रिकेमध्ये सगळेच दाक्षिणात्यांची मुलं आलीत पहिली पुढं. मग अधिक चौकशी केली तर रावसाहेब तुम्हाला आजही आश्चर्य वाटेल, दक्षिणातल्या विद्यापीठांमध्ये तुम्ही 5 जरी झालात, उत्तीर्ण झालात, पदवीधर झालात, तर पदवीधर झाल्यानंतर समजा तुम्हाला कमी गुण मिळाले, 5 क्लासमध्ये झालात, तर तुम्हाला पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी होती आणि मग पुन्हा परीक्षेला बसून तुम्हाला फर्स्ट क्लास मिळवता येत होता, डिस्टिंक्शन मिळवता येत होतं. आणि अशी जी मुलं होती ती सगळी दाक्षिणात्यांची होती. मुंबई विद्यापीठाचा दर्जा त्यामध्ये उच्च होता. तुम्ही त्या काळामध्ये आपल्या वर्तमानपत्रात निकाल यायचे, बीएससीचा निकाल पाहिला तर अशी पहिली 50-60 मुलं दिसायची, जास्तच मी आकडा बोलतो, फर्स्ट क्लासमध्ये येणारी. आणि मग येणार कुठे मुलं? मग मी ते आंदोलन छेडलं आणि आंदोलन असं छेडलं की ते महानगर टेलिफोन निगम झालेलं आणि म्हणून हा सार्वजनिक उपक्रम आहे. त्या सार्वजनिक उपक्रमाची जाहिरात मराठी वर्तमानपत्रामध्ये मराठी मुलांना संधी मिळाली पाहिजे, परीक्षा घेऊन द्या. मी आंदोलन केलं, रावसाहेब आंदोलन केलं. आता ते SRP वर बोलवली गेली आणि मी मध्ये एकटा आणि 4 बाजूने घेरलं गेलो होतो, बाकी असे पळाले तिकडे तिकडे जरा. आता मला कळलं मजबूत धोडणारे तू नव्हतंच काय, म्हणजे दुसरं काय दिसतच नव्हतं. मी शांत उभा राहिलो. SP आले, पहिला इथे हात टाकला, DSP आले, सॉरी DCP आमच्या मुंबईतले. मी म्हटलं साहेब हे आंदोलन मी माझ्यासाठी नाही करत आहे, मी नोकरीला आहे बरं टेलिफोनमध्ये, माझे मराठी भावना, माझा भाऊ, माझी बहीण यांच्यासाठी आंदोलन करत नाही. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जे भूमिपुत्रांचा लढा दिला ना, त्या मराठी माणसांसाठी मी इथे उभा आहे. त्यात कदाचित तुमचा मुलगा सुद्धा असू शकतो, तुमचा नातेवाईक असू शकतो, मला मारू शकता, मला पकडू शकता, माझी नोकरी पण जाऊ शकेल. का कुणास ठाऊक, देवाची कृपा असेल. त्या माणसाला काय वाटलं कुणास ठाऊक, गप्प उभा राहा, थोडं दराने म्हणलं, बाकीला दिसलं पाहिजे ना, गप्प उभा राहा, गाडी बोलव रे. मला घेतलं काढण्याला, या दिली विटनेस आहे, मला धरला
आणि गाडीत नेऊन बसवून टाकला आणि अर्ध्या वाटेत काय केलं तरी त्याचा गावी गपचूप मराठी माणसासाठी उभा आहेस ना. हा किस्सा सर मी आयुष्यभर विसरू शकत नाही. असे पोलीस अधिकारी पण होते की त्या गाडीत घेऊन गेला मला अर्ध्या रस्त्यावर उतरवलं. मराठी माणसांसाठी लढताय ना असेच लढत राहा पण सावध राहा. पण हा जो किस्सा आहे तो मी कधी विसरू शकत नाही जीवनामध्ये की त्या पोलिसांनी सुद्धा त्याच्यातली मानवता किंवा मराठी मन त्याचं जागं झालं आणि ते जागं झालेल्या मनाने मला त्यातून मुक्तता केली. पण तिथून पुढं आयुष्यभर लढे देत राहिलो आणि मला एक आनंद वाटतो की वंदनीय शिवसेना प्रमुख त्या प्रत्येक लढ्याच्या वेळेला आशीर्वाद देत राहिले जा पुढं आणि म्हणून मला त्याच्यामध्ये प्रचंड यश मिळालं. बाळासाहेब ठाकरे या नावात जादू होती आणि चमत्कार सुद्धा होता. हा सगळ्यांनी आम्ही अनुभव घेतलेला आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर अख्खा आयुष्यभर काम केलं आणि म्हणून आज ही शिवसेना टिकून आहे. आज इथे जे सगळे उपस्थित लोक आहेत सामान्य शिवसैनिक आहेत, अरविंद पदाधिकारी आहेत, त्यांनाही आमिषा आली ना पण त्यांनी सुद्धा एका श्रद्धेनं इथे ते राहिले आहेत. राजन विचारेजी मला आपल्याला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे. लोक असं म्हणतात की ठाण्यामध्ये शिवसेनेची फार मोठी पडझड झाली पण ठाण्यात शिवसेनाचं नाही. तुम्ही स्वतः शिवसेनेचे नेते आहात, तुम्ही ठामपणे तिथे शिवसेनेचं काम करताय, निवडणुका लढवलेल्या आहात. ठाण्यात आज शिवसेनेची स्थिती काय आहे? मला वाटतं ठाण्यामध्ये आजही गेले ते सर्व लाभार्थी आहेत, सर्व ज्यांना 2 नंबरचे धंदे होते, बाकीच्या काही गोष्टी होत्या, अशा लोकांना त्या ठिकाणी जावं लागलं. आणि जे खऱ्या अर्थाने निवडून देणारे जे शिवसैनिक आहेत ते आजही तिथेच आहेत. आणि त्यामुळे आज तुम्ही बघितलं असेल ठाणे लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, तुम्ही मतांची जी टक्केवारी जर तुम्ही बघितलीत आणि तुम्ही बघितलं असेल लोकसभेला काय झालं, मशीनमध्ये घोटाळे. आज तुम्ही 2 दिवसापूर्वीच मला वाटतं तो घोटाळा उघडकीस आला. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर की जो खरा कार्यकर्ता आहे, जो निवडून लोकांना देतो, लोकप्रतिनिधी बनवतो, तो आहे तिथेच आहे साहेब. आणि जे ठाणेकरांचं जे प्रेम आहे ते आजही आहे. परंतु आज तुम्ही बघितलं असेल दोन्ही निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने गैरवापर झाला आणि त्या ठिकाणी जी काही बघितलंय संबंध महाराष्ट्राने बघितलेला आहे की कशा पद्धतीने पैशाचा गैरवापर झाला. आणि असं असताना सुद्धा आज तिथले जे शिवसैनिक आहेत खऱ्या अर्थाने तिथेच अजून थांबून आहेत. खैरेजी, आम्ही तुमच्या तोंडून नेहमी ऐकतो की जाताना हा भगवाच अंगावर घेऊन जाणार. हो. आणि आम्ही रोमांचित होतो. आम्ही जरी तुमचे सहकारी असलो तरी खैरे साहेब आमचे नेहमी म्हणतात जाताना माझ्याबरोबर हा भगवा शेवटपर्यंत असेल. आजही तुम्ही शिवसेनेसाठी गावागावात फिरताय, मराठवाड्यात फिरताय, जिकडे तुम्हाला बोलवलं जाईल तिकडे तुम्ही जाताय. आज तुम्ही आमदार नाही आहात, खासदार नाही आहात, मंत्री नाही आहात, तरी तुम्ही पक्षाचं काम करताय. हे जे समोर बसलेले तरुण शिवसैनिक आहेत त्यांना तुम्ही काय सांगा? खरं म्हणजे आपण कोणामुळे मोठे झालो? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळाला, तिथून आपण मोठे झालो. आज अडचणीमध्ये शिवसेना आहे म्हणजे उद्धवसाहेब आहेत, तर आपण त्यांना साथ नाही द्यायची, कोणी साथ द्यायची? मग ज्यांच्यामुळे आम्ही कोण होतो? सर्वसामान्य, नाना, मी, आम्ही सगळे आमचे कार्यकर्ते होतो. पण आम्ही मंत्री झालो, नाना मंत्री झालो, सगळे हळूहळू आमचं ते प्रस्ताव वाढत गेलं. आमच्याकडे त्या ठिकाणी पैसाही नव्हता. स्कूटरवर, मोटरसायकल, सायकलवर जाऊन शाखा स्थापन केल्या. मग ते दिवस आणि नंतरचे दिवस जे आले, मोठे दिवस आले. मग त्या मोठे दिवस आल्यानंतर मग आमचं कर्तव्य आहे का नाही की ज्या शिवसेना प्रमुखांनी, ज्या उद्धवसाहेबांनी आम्हाला मोठं केलं त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. आज मला डोळ्यात कधी कधी पाणी येतं हे सगळं पाहून की फुटले सगळे. मला राग येतो त्या फुटले लोकांच्या. मी बाजूला पण बसत नाही त्यांच्या.
परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी शिवसैनिकांना मी सांगत असतो पण जाऊ नका. आज मराठी माणसांना न्याय हक्क मिळवून देणारी शिवसेना मुंबई महाराष्ट्रात ताठ मान मराठी माणूस करतो. हिंदूंना पूर्ण संरक्षण. साहेब मी सांगतो की आज फक्त मराठवाड्यामध्ये साहेब कधी येतात, बाळासाहेब कधी येतात असं म्हणायचे लोक, आणि ज्यावेळेस आल्यानंतर जे काही वातावरण बदललं, हिंदुत्व वातावरण झालं आणि हिंदूंचं रक्षण त्या ठिकाणी. आमच्याकडे किती दंगली झाल्या, त्या दंगलीचा एकतर एकदा मोर्चा काढला होता 17 जानेवारी 1986ला. तो मोर्चा साहेब असा होता की समान नागरी कायदा आता बिल हे सातत्यानं काम केलेलं आहे आणि बिल ते, आणि तुम्हाला सांगतो की मोठा मोर्चा मशिदीतून दगडफेक झाली, मोर्चा सैरावाला झाला. आम्ही रात्री मला सगळ्यात पहिले अटक झाली आणि नंतर मग आम्ही 5-6 दिवस जेलमध्ये गेलो. पण म्हटलं आता हे सोडायचं नाही, जे काय असेल ते आता मुकाबला करायचा. जेलमध्ये जाणे सर्टिफिकेट आहे ना आपलं. पहिला लोक मराठवाड्यातील पहिला शिवसैनिक जेलमध्ये गेलेला म्हणून तुम्हाला इथे बोलवलंय म्हणून आणि साहेबांच्या आशीर्वादाने साहेबांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्या सहकार्याने 1990ला पहिला हिंदू आमदार म्हणून संभाजीनगरचा मीच झालो, कारण मी पहिले जेलमध्ये गेलो म्हणून झालो. कधी विसरायचं नाही. व्हेरी गुड, छान. राजाभाऊ, शिवसेनेचे 9 खासदार आहेत, त्यात तुम्ही आहात. जेव्हा जेव्हा बातम्या येत असतात आता शिवसेनेचे खासदार फुटणार, रोज बातम्या येतात. आपल्याला दिल्लीत माहिती आहे, तुम्ही दिल्लीत असता, मी असतो. पण राजाभाऊ वाजेचं नाव त्यात कधी येत नाही. बघा, हा विश्वास जो आहे, हा विश्वास लोकांमध्ये कसा निर्माण केला जातो? तसं जर पाहिलं तर माझी ही 3री पिढी आम्ही राजकारणात आहोत. माझे आजोबा आमदार होते, माझे वडील आयुष्यभर राजकारणात काम केलं, माझी आजी राजकारणात होते आणि मी 13 सालापासून राजकारणात आहे. परंतु आमच्या कुटुंबाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन तसा आहे की आम्ही समाजकारण करत आलोय आणि निष्ठेशी कधी तडजोड केली नाही. आणि तेच मला वाटतं ते जीन्स असतील आणि साहेबांचे आशीर्वाद असतील की जो विश्वास साहेबांच्यावर लोकांचा आहे, तसंच साहेबांमुळे माझ्यावर सुद्धा आहे असं मला वाटतं. अरविंदजी, जे मी राजाभाऊ विषयी म्हणालो ते तुमच्याविषयी, यांच्याविषयी असंच म्हणणार की जगेन तर इथेच, मरेन तर इथेच. मी मगाशी बरोबर आहे. म्हणजे अनेकदा अशी रोज चर्चा सुरू असतात. हे जे शिवसेनेचं बाळकडू आहे, जगेन तर इथेच आणि मरेन तर इथेच, तुम्ही समोर जे बसलेले तरुण शिवसैनिक आहेत त्यांना काय सांगाल याच्याविषयी? मी थोडस 2 मिनिटं बोलतो, फक्त अवधी द्या मला. तुमचा विषयच फार आश्चर्यकारक. मला माहिती होतं अशी चर्चा सत्र असेल, मला असं वाटलं की आपण बोला. मग मी माझ्या मनात असं आलं की मी 88 साली तुमच्या निवडणुकीला होतो, संभाजीनगरला 1.5 महिना होतो. माझे नाशिक जिल्हा आला आणि मग नाशिकला येताना सुनील असेल, विनायक पांडे असतील किंवा आणखीन बडगुजर दत्ता, घोल वाटत फोन करत यायचे. यांचा पहिला प्रश्न असायचा, कुठं आहे बाई, कुठं आहे? इथंच आहे की. कुठं आहे? इथंच आहे. 68 साली घटप्रमुख झालो, पुढे काही झालं नाही. कुठं आहे? इथंच आहे. 69 साली आंदोलन झालं, पोलिसांचा मार बसला. कुठं आहे? इथंच आहे. 77 साली भारतीय या सगळ्या जनता पक्षाचा उदय झाला, शिवसेना जिंकली, शिवसेना हरली. कुठे आहे? इथंच आहे. हे एवढ्यासाठीच सांगतोय की या पद्धतीने विचार केला पाहिजे आपण. कुठे आहे? इथंच आहे. मग 77 साली तर आमचं भयानक वाताहत झाली, ती जनता दलाची लाट आली होती, शिवसेना भवनावर हल्ला झाला. मी आणि वासू चव्हाण आम्ही एक वेगळ्या पद्धतीने तिथे उभे होतो. तेव्हाही विचारलं, कुठे आहे? इथंच आहे. तुम्हाला मला मात्र फार आवडलाय, तो तुमच्या लक्षात येणार नाही. तो तुम्ही इथं आहे ना सगळे बसलेले, कुठे आहे? इथंच आहे. मग 95ला सत्ता आली, आम्ही 88 साली यांच्याकडे काम केलं, हे आमदार झाले, आम्ही तिथंच होतो. कोणी विचारलं, तू कुठे आहे? कुठे आहे? इथंच आहे की. तो झाला आमदार. मग आम्हाला आनंद झाला. आमचा सैनिक आमदार होतो
त्याच्यापेक्षा मोठा आनंद शिवसैनिकाला नसतो. मग तो बोलतो कुठं, इथंच आहे, इथंच आहे. मग मी आमदार झालो, कुठं आहे, इथंच आहे. 2001 माझी टर्म संपली. ते आता दळभद्री, तो नाव त्याचं रामदास असला तरी पळालेलाच आहे. आपण त्या आडवं आलं, मला उद्धवजींनी विचारलं, आता हे सगळे गडबड आहे, काय करू? म्हटलं काही नका चिंता करू, मी शिवसैनिक आहे. मग मला बाहेर मिळाले, तुझी आता टर्म, तू कुठं आहे, इथंच आहे. 2004 पुन्हा आली संधी, कुठं आहे, इथंच आहे. 2009 परत संपली. 2014 पर्यंत कुठे काहीच नव्हतं काम, पण जिल्ह्यात काम करत राहिलो. कुठे आहे, जिल्ह्यात आहे, गावागावात आहे, शेतकऱ्यांबरोबर आहे, शिवसैनिकांबरोबर आहे. कुठे आहे, इथंच आहे. आणि मग शेवटी असा विचार येत राहतो की हे चढ उतार जीवनामध्ये असतीलच ना, मग कुठेही काय विचारता, शिवसेना माझी आई आहे, त्या आई बरोबर आहे, आणखी कुठं असणार आहे मी? तीच माझी आई, तीच माझी जन्मदाती, तीच माझी उद्गाती, तीच माझी माझा उद्धार करणारी, त्या शिवसेनेसोबत आहे. इथं बसलेल्या प्रत्येक प्रश्न माणसाला, सैनिकांनी एकच विचार करायचा, काही होऊ दे, आले किती गेले किती, उडाले भरारा, पण एक लक्षात ठेवा, कधी संपणार नाही माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दरारा. आणि मग तुम्हा सगळ्यांनी लक्षातच ठेवलं पाहिजे, आहे नाशिकमध्ये पडझड झाली आहे, ते गेले किती विचार करायचा ना, आहेत त्यांना सोबत घेऊन पुढे जायचंय. मग कुणी विचारलं तरी एकच प्रश्न आहे, कुठे आहे, इथंच आहे, इथंच आहे, इथंच आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे. अरविंद सावंत यांनी त्यांच्या भावना फार उत्तम प्रकारे व्यक्त केल्या आणि त्या शिवसैनिकाच्या भावना आहेत. हे जे चारही इथे प्रमुख लोक बसले आहेत आणि आपण सगळे समोर बसलेले, आता विनायक राऊत यांचं आगमन झालेलं आहे, सूरज चव्हाण आहेत, माझ्याप्रमाणे आपण तुरुंगात जाऊन आलात तरी इथे जात, मी इथेच, तुम्ही तिथे इथेच आहात, विनायक राऊत इथेच आहेत, अख्खी शिवसेना ही इथेच आहे, कुठे गेलेली नाही. आणि त्यासाठी या एका वेगळ्या प्रकारच्या चर्चेचं आम्ही आयोजन केलं आणि चारही या प्रमुख नेत्यांनी आपल्या भावना ज्या व्यक्त केल्या त्या समस्त शिवसैनिकांच्या भावना आहेत की आम्ही सगळे कुठे गेलो नाही, आम्ही कुठेही जाणार नाही, एक वेळ राजकारण सोडून घरी बसू, बरोबर आहे, पण आम्ही इथेच राहू, जगू तर शिवसेनेबरोबर. आणि ती वेळ येणार नाही, शिवसेना इथेच राहील, वाढेल आणि परत महाराष्ट्र आणि दिल्लीच्या तख्तावरती आपला भगवा झेंडा फडकवेल. मी चारही नेत्यांचं जगेल तर शिवसेनेबरोबर आणि मरेन तर शिवसेनेसाठीच, हेच आजच्या या चर्चेचं आपलं प्रयोजन होतं. मी चारही आपल्या प्रमुख नेत्यांचं आभार मानतो की ते आले आणि आपण शांतपणे हे ऐकत होतात. म्हणजे आपल्यालाही त्या भावना कुठेतरी टोचत होत्या. काय मला मग अशी चिंता वाटली, एवढा गोंधळ सुरू होता, एवढा गोंधळ सुरू होता आणि ज्या क्षणी इथे व्यासपीठावरती नेते आले आणि बोलायला सुरुवात केली, पिन ड्रॉप सायलन्स आहे. ही शिस्त आहे शिवसेनेची, ही शिवसेना इथेच राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी इथे आपण करतोय. मी सर्वप्रथम विनंती करेन, जयवंतराव दिंडे संपर्क प्रमुख, देवानंद बिरारी, बाळासाहेब पाठक, ज्येष्ठ शिवसैनिक जयवंतराव गाडेकर आणि बबन दोंगडे, त्यांनी अरविंद सावंत यांचा या ठिकाणी सन्मान करावा. पुन्हा एकदा नावं पुकारतोय, जयवंतराव दिंडे, देवानंद बिरारी, बाळासाहेब पाठक, बबन दोंगडे, जयवंतराव गाडेकर यांनी कृपया पुढे येऊन सावंत साहेबांचा सन्मान इथे करायचं. आदरणीय चंद्रकांत खैरे साहेब यांना सन्मानित करण्यासाठी येतील. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, केंद्रीय उड्डयन मंत्र्यांच्या हस्ते जे आहे ते आज या ठिकाणी होणार आहे. मोठा ऐतिहासिक क्षण जो आहे तो आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पश्चिम विदर्भात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कापूस आणि कापड उद्योग जो आहे तो मोठ्या प्रमाणात अमरावतीमध्ये, आणि त्यासाठी विमान तळाचं उद्घाटन होणं किंवा या ठिकाणी प्रवासी विमान वाहतूक सुरू होणं हे फार महत्वाचं मानलं जात होतं. त्याच धर्तीवर जर पाहिलं तर आजपासून ही विमान वाहतूक जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे. विशेष करून जर पाहिलं तर या पश्चिम विदर्भामध्ये 5 जिल्ह्यांना फायदा जो आहे तो या ठिकाणी होणार आहे आणि या संपूर्ण जिल्ह्याची दळणवळण किंवा विशेषतः उद्योगाला जी आहे ती चालना
या विमानतळाच्या माध्यमातून जे आहे ते मिळणार आहे. आता आपण पाहू शकतो की अरायवल गेटला हे विमान जे आहे त्या ठिकाणी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. शपथ घेतो की आदरणीय महामानव बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न असं म्हणून ज्यांना संबोधलं जातं त्यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करण्यात येईल. आदरणीय महात्मा ज्योतिराव फुले या दिग्गज व्यक्तिमत्वाच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करण्यात येईल. आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याही प्रतिमेला या ठिकाणी पुष्पमालिका अर्पण करून दीप प्रज्वलन इथे साहेबांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाशिक जिल्ह्याचा निर्धार शिबिर. ललकारी ही घुमलिया है घुमतो या आवाज महाराष्ट्राच्या वाघाचा नवा नवा अंदाज. ललकारी ही घुमलिया है घुमतो या आवाज महाराष्ट्राच्या वाघाचा नवा नवा अंदाज. छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी. उठतो सेनेचा जय 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 भवानी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंचा, युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरेंचा. मी इतर मान्यवरांना विनंती करेन आपण सर्वांनी कृपया स्थानापन्न व्हायचंय. मंचावरील गर्दी कमी करून सर्व कार्यकर्त्यांना आणि मान्यवरांना विनंती आहे आपण समोर स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय आदित्य साहेब यांची उपस्थिती या कार्यक्रमाला झाली आहे. उंच भरारी जनतेचा हा वाली आहे रयतेचा आवाज महाराष्ट्राच्या वाघाचा. मी साहेबांना विनंती करेन की आपण कृपया समोर स्थानापन्न व्हावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. पत्रकार बांधवांना विनंती आहे आपण थोडं मागे सरकावं. या ठिकाणी आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांची उपस्थिती इथे झालेली आहे. मी साहेबांना विनंती करेन आपण सर्व मान्यवरांनी समोरील स्थानांवर स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांना विनंती. साहेबांना विनंती आहे आपण कृपया समोर स्थानापन्न व्हावं. मान्यवरांना विनंती आहे आपणही स्थानापन्न व्हावं. पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. नाशिकचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज की. मी साहेबांना विनंती करेन की आपण कृपया स्थानापन्न व्हायचे. निर्धार शिबिराचा पुढचा टप्पा आपण इथे गाठणार आहोत. शाहिरी बाजाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. जरा समोरील गर्दी कमी करा. समोरील गर्दी जरा कमी करा. जनसागर इथे उसळलेला आहे. जरा मंचासमोरील गर्दी पांगवा आणि मान्यवरांना आणि नेते मंडळींना बसण्यासाठी जागा तयार करून द्या. जरा समोरील गर्दी कमी करा. समोरील गर्दी जरा कमी करा. पुढील 1 मिनिटात औपचारिक कार्यक्रम सुरू होतोय. बॉडीगार्ड्सना कोऑपरेट करा. समोरील गर्दी कमी करा. धन्यवाद.
नमस्कार. मी आपल्या सगळ्यांचा निवेदक मित्र किरण खोत या ठिकाणी आपल्या तमाम मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. राऊत साहेब विचारेजी, ठाणे, कोकण, अवघा महाराष्ट्र आज इकडे अवतरलेला आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी एका अशा व्यक्तिमत्वाला नाशिकचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इथे आमंत्रित करतोय, ज्यानं जरा उजव्या बाजूची बाजूची गर्दी कमी करा, उजव्या बाजूची गर्दी जरा कमी करा. मी एका अशा व्यक्तिमत्वाला इथे आमंत्रित करतोय, ज्यानं वयाच्या 13व्या वर्षापासून बालसैनिक म्हणून शिवसेनेत आपलं कार्य सुरू केलं आणि त्यानंतर अगदी गटप्रमुखापासून शाखा प्रमुख, 2 टर्म नगरसेवक, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आणि आता जिल्हा प्रमुखाची जबाबदारी सांभाळत आहेत. अशा व्यक्तिमत्वाला मी नाशिकचं प्रतिनिधित्व करण्यासाठी बोलवतोय आणि सूर्यवंशी साहेबांबद्दल एवढंच सांगेन, जसे होते बाजी प्रभू, जसे होते बाजी प्रभू, जसा नरवीर तानाजी, जसे होते बाजी प्रभू, जसा नरवीर तानाजी, उद्धव साहेबांचा प्रामाणिक शिलेदार बंधुप्रेमी सूर्यवंशी डीजी. जरा जोरदार टाळ्या. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अखंड हिंदूंचे पंचप्रवान, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मानाचा मुजरा. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानं आत्ताच्या या शिबिराला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचं लाडकं आणि युवा नेतृत्व, उभरतं नेतृत्व आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब, ज्यांच्या मार्गदर्शनानं हे नाशिक जिल्ह्यातलं शिबिर संपन्न होत आहे, असे आदरणीय संजय राऊत साहेब, आदरणीय नेते अरविंदजी सावंत साहेब, राजेन विचारे साहेब, खैरे साहेब, विनायक राऊत साहेब आणि सर्वच बबन नाना घोलप, दत्ताजी नाना, सुनील भाऊ बागुल आणि सर्व तोला मोलाचे सर्व नेते पदाधिकारी. या शिबिराचं वैशिष्ट्य काय तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आपले पक्षप्रमुख पहिल्यांदाच मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रात येत असेल तर तो नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 विधानसभेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येत आहेत, संवाद साधण्यासाठी येत आहेत. हे एक वैशिष्ट्य आहे. साहेब, आदित्य साहेबांनी मी सांगू इच्छितो, या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जी गद्दारी झाली, बेकायदेशीर सरकार आलं आणि त्याच्यानंतर साहेब जेव्हा तुम्ही झंझावता सुरू केला आणि आदित्यजी ठाकरे साहेब जेव्हा पहिले आले ते या नाशिक शहरामध्ये आणि ह्याच हॉलमध्ये आले होते आणि अशी कडक आणि जबरदस्त युवकांची, लोकांची, नागरिकांची इथे सभा झाली. आणि साहेब त्या काळामध्ये इथंच याच मंचावरती तुम्ही गद्दारी एक शब्द उच्चारला आणि कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा आपण हॉटेलला गेलो आणि मी साहेबांना सांगितलं की साहेब, गद्दारी हा शब्द या लोकांसाठी परफेक्ट आहे. आपण जिथे जिथे जाल, आपली टीम जिथे जाईल, गद्दारी गद्दारी हा शब्द हा वायुमंडलात जर गेला तर एक गद्दार, ओरिजिनल गद्दार आहे आणि इथं जे थांबलेले सगळे खुद्दार आहेत, खुद्दार आहेत आणि खुद्दार आहेत. आणि त्याचा परिपाक काय, मग विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या महाराष्ट्रामध्ये साहेब आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा भाग म्हणून पुढे लोकसभेमध्ये आपल्याला महाराष्ट्रात प्रचंड यश मिळालं. महाविकास आघाडीला जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्या सोबत, त्याचा भाग म्हणून पुढे लोकसभेमध्ये फिरले, परंतु नंतरच्या काळामध्ये साहेब चुकीच्या मार्गाने मशीन मॅनेज करून भूलथापा देऊन या राज्यात ज्या पद्धतीने हे सरकार आलं, आमच्या नाशिकमध्ये जे जे आमचे मतदारसंघ होते साहेब,
सर्व उमेदवार निवडणार होते. आज आम्ही जनतेमध्ये जातो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि लोक म्हणतात की मतदान तर आम्ही तुम्हाला केलं, मग गेलो कुठे? आणि म्हणून या तालुक्यामध्ये आम्ही सर्व मंडळी गेलो, प्रमुख लोकांची चर्चा केली. कुठेतरी संभ्रम अवस्थेत असलेला आमचा तालुका प्रमुख असेल, उपजिल्हा प्रमुख असेल, आमच्या शहरातला पदाधिकारी असेल, याने परत उभारी घ्यावी आणि म्हणून हा निर्धार करण्यासाठी हे निर्धार शिबिर इथे आयोजित केलेलं आहे. आणि मुंबईनंतर हे पहिलंच शिबिर असताना नाशिककरांनी या शिबिराच्या यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप कष्ट केलेले आहेत आणि म्हणून हे शिबिर आज यशस्वी करूया. आणि याच्यानंतर पुनश्च आपण उभारी घेऊन या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद, महानगरपालिका इथं भगवा फडकूया असा निश्चय करतो आणि आपण करूया. आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सूर्यवंशी साहेब. एक महत्वाच्या प्रश्नाची उकल सोडवण्यासाठी दस्तूर खुद्द आदित्य साहेब आज इथे आले आणि तो प्रश्न आहे, महाराष्ट्र कुठे चाललाय? या महाराष्ट्राची दिशा, या महाराष्ट्राची गती आणि प्रगती याचा उत्तुंग आलेख ज्या दिमागदार नेतृत्वानं साकारलाय ते म्हणजे आदित्य साहेब. आणि चर्चासत्र इथे झालं, आम्ही इथेच का याची कारणं आता इथे कळाली. आणि या प्रश्नाची उकल सोडवण्यासाठी सर्वप्रथम आदित्य साहेब यांना इथे सन्मानित केलं